तर हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज बघा, आज मी तुम्हाला तुम्हाला सांगणार आहे की मागच्या व्हिडिओमध्ये, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की ब्लाऊज पीसची कटिंग कशी करायची. तर पूर्ण दोन्ही क्रॉसपट्ट्या कशा काढायच्या, किंवा समोरच्या दोन मागच्या दोन क्रॉसपट्ट्या आणि गळपट्टी काढून सुद्धा थोडा कापड उरेल आपल्या हुकलूक पट्टीसाठी. तर एवढ्या अशा सोप्या पद्धतीने आपण कटिंग कशी करायची ब्लाऊज पीसवर आपले ब्लाऊजचे पार्ट ठेवून. तर असे पूर्ण मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर आता हे बघा, तोच पीस मी कटिंग करून ठेवलेला आहे बघा पूर्ण. तर या पीसाची मी शिलाई कशी करायची, तर आता ब्लाऊज कसा शिवायचा ते तुम्हाला 3 पार्टमध्ये सांगणार आहे. कारण जर एका पार्टमध्ये आपण पूर्ण शिलाई मी तुम्हाला दाखवली तर तुम्हालासुद्धा बघायला कंटाळा येईल आणि व्हिडिओसुद्धा खूप मोठा होऊन जाईल. तर आणि पुन्हा मला ज्या महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगायच्या असतील तर ते मी सांगू शकणार नाही, छोट्या छोट्या टिप्स सांगू शकणार नाही. तर तुम्हाला त्यामुळे मी ही ब्लाऊजची शिलाई आहे ना, तर संपूर्ण ब्लाऊजची शिलाई मी तुम्हाला 3 पार्टमध्ये दाखवणार आहे. तर पहिल्या पार्टमध्ये आपण समोरचा फ्रंट भाग बघूया की कटोरी कशी जोडायची, क्रॉसपट्टी कशी जोडायची, त्यानंतर हुकलूक पट्टी. आणि त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघूया की मागचा पार्ट कसा जोडायचा, कमरपट्टी कशी जोडायची, आणि टक्स आहेत ते किती इंचाचे आपले घेतले पाहिजे. हे सगळं व्यवस्थितपणे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी पुन्हा टिप्स आणि ट्रिक्स सहित सोप्या म्हणजे अगदी छोट्या छोट्या टिप्स सहित तुम्हाला मी याची शिलाई सांगणार आहे. त्यानंतर आपलं तिसरा पार्ट राहणार आहे की बाही जोडणे आणि ब्लाऊजची पूर्ण फिटिंग. हे आपल्या तिसऱ्या पार्टमध्ये येणार आहे. म्हणजे तुम्हाला बघायलासुद्धा कंटाळा येणार नाही आणि पुन्हा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला यातून समजतील की कशा प्रकारे शिवायचं. तर तुम्ही जर नवीन शिकणारे असाल ना, तर तुमच्यासाठी अगदी यूजफुल हा व्हिडिओ आहे मैत्रिणींनो. बघा, ब्लाऊज शिवताना खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे, जेणेकरून आपण आपलं जे ब्लाऊज शिवणं आहे ना ते अगदी आपल्याला सोपं जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप नक्की समजेल. तर चला आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आता मशीनकडे आल्यानंतर बघा, सर्वात प्रथम आपल्याला धागा चेक करून घ्यायचा आहे मशीनचा की व्यवस्थित आहे की नाही ते, आणि व्यवस्थित करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, आपल्याला दोन्ही कटोऱ्या सामोरासमोर ठेवून घ्यायच्या आहे. तर कधी पण आपण एकाच कटोरी घेऊन किंवा एकच पार्ट घेऊन कधी स्टिचिंग करायची नाही. कधी दोन्ही कटोऱ्या आपल्या समोरासमोर ठेवून घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला बघा, उलटा भाग सरका भाग आपल्याला बघून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जी कटोरी आहे ना ती बघा फोल्ड करून आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो कटोरीचा शेप आहे तो बिघडायला नको. तर बघा, आता आपल्याला खालच्या साईडने आपल्याला 1.5 इंच आपल्या कटोरीचा जो टक्स आहे ना तो 1.5 इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आहे. आणि वरच्या साईडने बघा 2.5 किंवा 3 इंच तुम्ही कटोरीचा टक्स पॉईंट देऊ शकता. तर बघा, मी 3 इंच टक्स पॉईंट दिलेला आहे आणि दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे बघा, अशा प्रकारे रेष मारून. तर बघा, दुसरी कटोरीसुद्धा आपल्याला त्याच प्रकारे आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर हे बघू शकता. आणि खालच्या साईडने जर एक्स्ट्राचा कापड असला तर कट करून घ्यायचा. त्यानंतर बघा, खालच्या साईडने आपल्याला 1.5 इंचावर टक्स पॉईंट आणि वरतून बघा 3 इंच, 2.5 किंवा 3 इंच. तर हे बघा अशा प्रकारे. तर अशा प्रकारे मी बघा दोन्ही पॉईंट जोडून रेष आखून घेतली. आणि आता दोन्ही रेषावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर शिलाई शक्यतो आपल्याला बारीक मारायची आहे मैत्रिणींनो. जाड शिलाई कधी पण मारायची नाही ब्लाऊजमध्ये, कारण मग ब्लाऊज उसवण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की कधी पण आपल्याला जाड शिलाई कधी मारायची नाही आहे. शिलाई आपल्याला बारीकच ठेवायची आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी आता शिलाई मारून घेत आहे. आणि पुन्हा डबल शिलाई मारून घ्यायची आहे. एक शिलाई आपल्याला कधी मारायची नाही, डबल किंवा टिबल शिलाई आपण मारायची आहे. तर हे बघा, आपल्या कटोऱ्या झाल्या आहेत. आता आपण साईड पार्ट घेऊया. तर हे बघा, दोन्ही साईड पार्ट आपल्याला समोरासमोर ठेवून बघून घ्यायचं आहे. सरळ कुणीकडून आहे, उलटा कुणीकडून आहे, अशा प्रकारे. तर बघा, आता एक साईड आपण घेतली आहे. त्यानंतर त्याच साईडची कटोरी आपण घ्यायची आहे आणि कटोरी उलटी करून बघा, सरळ साईड आतमध्ये आणि पार्टचा सरळ साईड आतमध्ये, अशा प्रकारे दोन्ही साईड आपल्याला सरळ साईड आतमध्ये ठेवून उलटी जो उलटा पार्ट आहे ना तो आपल्याला वरती ठेवून बघा अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि शिलाई मारताना बघा, आपल्याला 0.5 इंचच मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे.
कारण मी तुम्हाला सांगते की आपण यामध्ये आपण जास्त शिलाई मार्जिन ॲड करत नसतो, त्यामुळे आपल्याला पाव इंच अगदी तंतोतंत घेऊन आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, लगेच आपल्याला पुन्हा शिलाईसुद्धा देऊन घ्यायची आहे, म्हणजे डबल शिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे, डबल टिप आपल्याला मारून घ्यायची आहे. तर जेणेकरून आपल्याला तेव्हाच आपली शिलाई मारणं होऊन जाते आणि बघा आपलं काम वाढत नाही. तर अशा प्रकारे आपण बघा आता, आणि जो खालतून एक्स्ट्राचा कापड आहे ना तो कट करून घ्यायचा. तर बघा अगदी व्यवस्थितपणे आपली कटोरी लागल्या गेलेली आहे, तर कुठेही एक्स्ट्रा वगैरे झालेलं नाही आहे. तर बघा आता आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टी बघून घ्यायची आहे की कोणती सरळ होते. तिथं बघा सरळ कापड आतमध्ये आणि उलटा कापड वरती, अशा प्रकारे आपल्याला क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे. आणि त्याच प्रकारे जी दुसरी खालची क्रॉसपट्टी आपल्याला ठेवून घ्यायची आहे तीसुद्धा आपल्याला सरळ कापड आतमध्ये आणि उलटा कापड वरती, अशा प्रकारे आपल्याला दोन्ही क्रॉसपट्ट्या ठेवून बघा अशा प्रकारे जोडून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे दोन्ही क्रॉसपट्ट्या जोडून घ्यायच्या आहे. आणि अंतर आपण पाव इंच किंवा अर्धा इंच, तर शक्यतो आपण पाव इंच ब्लाऊजमध्ये अंतर ठेवून आपण शिलाई मार्जिन ठेवत असतो आणि शिलाई मारत असतो, कारण आपण ब्लाऊजमध्ये जास्त मार्जिन ॲड करत नसतो त्यामुळे. तर हे बघा आता अशा प्रकारे आपल्याला दोन्ही कटोऱ्या खाली ठेवून बघा आता जो वरचा पार्ट आहे ना, तर जो एक्स्ट्राचा कापड आहे तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. आणि बघा, तर आता आपल्याला खालची कटोरी जोडण्यासाठी, दोन्ही कटोऱ्या जोडण्यासाठी काय करायचं आहे की वरचा जो पार्ट आहे ना तो असा रोल करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि रोल केल्यानंतर बघा जी वरची कटोरी क्रॉसपट्टी आहे ती अशी दोन्ही क्रॉसपट्ट्या खालच्या साईडने आणि कापड आतमध्ये असा टाकून आपल्याला बघा पाव इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे. तर शिलाई मारताना जो आतमध्ये कापड आहे ना आपला पार्टचा, तर तो आपला शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घेत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि शक्यतो आपण डबल शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघा आता आपण जिकडून 3.5 इंचाचा कटोरी आपली क्रॉसपट्टी जी 3.5 इंचाची आहे ना तिकडूनच आपल्याला कापड पलटवून घ्यायचं आहे, म्हणजे पलटवायला इझी जातं. तर हे बघा अशा प्रकारे आता आपण कापड पलटवून घेतला. तर हे बघू शकता किती छान अशी कटोरी आलेली आहे आणि क्रॉसपट्टीसुद्धा छान जोडली गेली आहे. तर आता बघा दुसरा पार्ट घ्यायचा. दुसरा पार्टसुद्धा आपल्याला वरच्या बाजूनेच अटॅच करायचा आहे बघा. तर दोन्ही पार्ट आपल्याला वरच्या बाजूनेच अटॅच करायचे आहे, जेणेकरून जर एक्स्ट्राची कटोरी झाली किंवा एक्स्ट्राचा पार्ट वगैरे झाला ना तर तो खालतून कट करता येतो. पण वरतून जर केला तर आपल्या गळ्याचा शेप बिघडून जाईल, त्यामुळे आपण शक्यतो वरच्या साईडनेच आपल्याला दोन्ही कटोऱ्या आपल्याला शिवून घ्यायच्या आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी टीप मारून घेत आहे आणि पाव इंचावरच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर हे बघू शकता अगदी तंतोतंत व्यवस्थित आपली कटोरी लावून झाली आहे आणि कुठेही एक्स्ट्राचा कापड वगैरे म्हणजे एक्स्ट्रा कटोरी झालेली नाही आहे किंवा एक्स्ट्रा पार्ट वगैरे झालेला नाही आहे. तर अगदी व्यवस्थितपणे आपली कटोरी लावली गेलेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर हे बघू शकता, तुम्हाला दिसतच आहे की कुठेही एक्स्ट्रा कटोरी झालेली नाही आहे किंवा एक्स्ट्रा पार्ट वगैरे झालेला नाही आहे. तर जर थोडंसं किंचित असलं ते कट करून घ्यायचं. तर हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे की जसं आपण आधी आपण दाखवलं ना त्याच प्रकारे आपल्याला कटोऱ्या क्रॉसपट्ट्या बघा सरळ साईड आतमध्ये आणि उलटी साईड वरती अशा प्रकारे आपल्याला ठेवून दोन्ही क्रॉसपट्ट्या ठेवून बघा अशा प्रकारे पाव इंचावर आपण शिलाई मारून घ्यायची आहे. तर पाव इंच किंवा किंचित थोडं अंतर ठेवून तुम्ही शिलाई मारू शकता. तर हे बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे कापड एकावर एक आला पाहिजे असं बघत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर असं केल्याने काय होते मैत्रिणींनो की आपलं काम वाढत नाही आणि आपल्याला पुन्हा कापड उसवा किंवा शिलाई उसवा असं काही होत नाही. तर हे बघा वरचा पार्ट आपल्याला पहिल्याप्रमाणे बघा फोल्ड करून आतमध्ये टाकून घ्यायचा आणि दोन्ही क्रॉसपट्ट्या वरती घेऊन हे बघा अशा प्रकारे आता उलट्या क्रॉसपट्ट्या वरती घेऊन आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जिकडून 3.5 इंचाची आपली क्रॉसपट्टी आहे ना तिकडूनच आपल्याला हे म्हणजे सुलटं करून घ्यायचं आहे बघा पार्ट. तर हे बघा आता आपल्या दोन्ही आता क्रॉसपट्ट्या लावून झालेल्या आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती सुंदर आणि व्यवस्थित आहे म्हणजे. आणि आता बघा आपल्याला लूकपट्टीसाठी आपल्याला कापड घ्यायचं आहे. तर आपण आता अंतर मोजून घेऊया. तर हे बघा माझं अंतर भरत आहे 7 इंच. तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं असतं आपल्या फोल्डसाठी, फोल्ड करण्यासाठी. तर हे बघा मी 1 इंच वाढवून बघा 8 इंचावर मार्किंग करून 8 इंचाचा मी अशी पट्टी कापून घेत आहे. तर पट्टी ही फोल्ड आहे मैत्रिणींनो,
तर फोल्ड असल्यामुळे आणि तशी आपल्याला जी लूप पट्टी आहे ना ती आपल्याला थोडी जास्त हवी असते. तर बघा फोल्ड कापड घेतलेलं आहे मी आणि जी हुक पट्टी आहे ना ती आपल्याला थोडी कमी असली तरी चालते. तर बघा मी असा कापड आता एकेरी करून घेतलेला आहे, म्हणजे फोल्ड नाही आहे कापड. हा कापड मी सुटा करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा 8 इंच आणि साईडने बघा रुंदीने 2 इंच अशा प्रकारे मी आता पट्टी आखून घेतली आहे. तर हुक पट्टीसाठी आपल्याला काही जास्त कापड लागत नाही, त्यामुळे मी 2 इंचाचीच रुंदी घेतलेली आहे आणि लांबी 8 इंच अशा प्रकारे मी आता दोन्ही पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे बघा. तर आता आपल्याला बघा लूप पट्टी लावायची आहे प्रथम. तर आता आपण बघा आता लूप पट्टीचा जो कापड आहे तो सुटा करून घेतलेला आहे आणि आता आपण याची मेजरमेंट बघूया. तर बघा 6 इंच या कापडाची रुंदी आहे आणि 8 इंच लांबी अशा प्रकारे. आता बघा फोल्ड करून घेतला, तर फोल्ड केल्यानंतर झाला आहे 3 इंच. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे की पट्टी जो आपला पार्ट आहे ना तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि ही पट्टी त्यावर ठेवून बघा अर्धा ते पाऊण इंच खालच्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत असेल. तर बघा अर्धा ते पाऊण इंच आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे अर्ध्या इंचावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर तुम्ही अर्धा किंवा त्यापेक्षा किंचित थोडं जास्त अंतर घेऊन शिलाई मारू शकता. तर बघा त्यानंतर हा कापड आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. तर पार्ट सरळ करून घेतल्यानंतर बघा हा कापड आपल्याला असा पलटवून घ्यायचा आहे. तर हे बघा आता पलटवल्यानंतर हा कापड व्यवस्थित सरळ पार्टवर आलेला आहे आणि जो शिलाई आहे ना आपण शिलाई मारलेली आहे त्या शिलाईवर आपल्याला अजून एक शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो लूप पट्टी आहे ना ती अगदी म्हणजे परफेक्ट आपली लॉक होऊन जाईल. तर हे बघा एक फोल्ड आणि दुसरी फोल्ड अशा प्रकारे आपल्याला ही लूप पट्टी तयार करायची आहे. तर बघा पहिल्या फोल्डवर मी आता शिलाई मारून घेते. तर हे बघा पहिल्या फोल्डवर मी शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर तो कापड पलटून बघा दुसरी फोल्ड. तर हे बघू शकता आता दुसऱ्या फोल्डवर आपण शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली ही लूप पट्टी आहे ना खूप म्हणजे फिनिशिंगसहित तयार होते मैत्रिणींनो आणि म्हणजे उसवत नाही काही नाही आणि अगदी लॉक होऊन जाते आणि मजबूत होऊन जाते. तर बघा आता आपल्याला एक्स्ट्राचा कापड कट केल्यानंतर आता आपल्याला घ्यायचा आहे दुसरा पार्ट. तर दुसऱ्या पार्टवर आपल्याला हुक पट्टी लावायची आहे. तर बघा जो पहिला पार्ट आहे तो आपण उलटा करून आपण शिलाई मारलेली होती, पण आता जी हुक पट्टी आहे ना ती लावासाठी बघा पार्ट सरळ ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला ही पट्टी शिवून घ्यायची आहे. तर हे बघू शकता. तर सरळ पार्टवरच ही पट्टी आपल्याला शिवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पट्टी अशी बघा पलटवून ती आतमध्ये करून बघा आता आपल्याला जो पार्ट आहे ना तो उलटा करून त्यावरती आपल्याला इथे जी आतमध्ये शिलाई आहे ना तेथे आपल्याला अजून शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून ती शिलाई आहे ना उसवणार नाही आणि आपला जो हुक पट्टी आहे ना ती मजबूत होऊन जाईल. तर हे बघा अशा प्रकारे. तर आता काय करायचं आहे एक फोल्ड आणि दुसरी फोल्ड अशा प्रकारे. तर एक फोल्ड मारायच्या अगोदर बघा आपण एक फोल्ड मारून घ्यायची आहे. तर हे बघू शकता एक फोल्डवर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे बघा. तर एक फोल्डवर टिप मारल्यानंतर बघा आता डबल फोल्ड करण्यासाठी बघा आपल्याला कापड सरळ करून घ्यायचं आहे आणि वरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आपल्या हुकपट्टीची. तर हुकपट्टी लावण्यासाठी व्यवस्थित आपल्याला दाबटीप वरती देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपण आतमध्ये जी पट्टी आहे ना तिला पूर्ण शिलाई मारून आपण लॉक करून घेऊ. तर हे बघा आता आपण कापड उलटा करून जी आतमध्ये पट्टी आपली गेलेली आहे ना त्या आतमधल्या पट्टीला आपण बघा 2-3 साईडने आपण शिलाई मारून आता पूर्ण लॉक करून घ्यायचं. तर बघा मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे खालच्या बाजूने. तर बघा अशा प्रकारे आपल्या आता दोन्ही पट्ट्या व्यवस्थित शिवून झालेल्या आहेत. तर आता आपला पहिला पार्ट कंप्लीट झालेला आहे. तर दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की मागील भाग कसा काढायचा, गळा किंवा मागची कमरपट्टी कशी जोडायची हे सगळं आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत. आणि या गळ्यासाठी पायपिन आपण तिसऱ्या भागमध्ये बघणार आहोत, कारण मग आपण पूर्ण पायपिंग करणार आहोत. मागच्या गळ्याची आणि समोरच्या गळ्याची पायपिंग एकाच वेळेस करणार आहोत सोबत. तर त्यामुळे आपण तिसऱ्या पार्टमध्ये आपण पायपिंग बघणार आहोत. तर आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. आणि माझी माहिती देण्याची म्हणजे सांगण्याची पद्धत आणि व्यवस्थित तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी माहिती सांगितलेली आहे. तर तुम्हाला माझी सांगण्याची वगैरे पद्धत आवडली असेल तर तसं नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.